ऑरेंज येते. हे जवळून जवळून ऑरेंज जवळून हे खूप छोटे छोटे. असे स्टेअर्स आहेत वरती चढायला. सुप्रभात मंडळी. आज आम्ही व्हाईट झालोय. हे बघा व्हाईट आणि ब्राऊन पॅन्ट आहे. मला नंतर दाखवतो. कार्गो येस. आज आहे डे 3. जस्टच आम्ही आता वरती आलो खाली चढून. हा जो पाटी तुम्हाला जो दिसत आहे ना हा वाला, इकडून आमचं खाली जायचं आहे. मी तुम्हाला दाखवेन खाली जाताना पण कसं आहे. थोडं डिफिकल्ट आहे बाबूला घेऊन जरा चालायचं, त्यामुळे मला दाखवता नाही येतं. नाही तर मला तुम्हाला जो आपला होमस्टेचा जो खाली उतरायचा आणि तिथून मग होमस्टेमध्ये चढायचा रस्ता तो पण दाखवेन. तो जर तुम्ही डिसाईड करू शकता इथे तुम्ही येऊ शकता की नाही. थोडं डिफिकल्ट आहे, नाही असं नाही, बट ठीक आहे. आपल्याला लोकल म्हणजे तुम्हाला जरा लोकल फील हवा असेल तर यू शुड चूज समथिंग लाईक दिस. आणि लोक खूप चांगली आहेत. आता जे होमस्टेवाली पब्लिक आहे खरंच खूप चांगली आहे, त्यामुळे बरं वाटतंय. तर आम्ही आता आपल्या वरती रोडवर येऊन थांबलो आहे. आपला ड्रायव्हर येईल ह्या साईडने, या रोडने. हा रोड बाय द वे मॉल रोडला जातो, म्हणजे मॉल रोडवर. आणि आमचा होमस्टे जवळजवळ एक वॉकिंग 20 मिनिट्सवर आहे. जर तुम्ही वॉकिंग मॉल रोडपासून. आम्हाला 35-45 मिनिट्स लागतात बिकॉज बाबू असल्यामुळे. हां, आम्ही त्याला थोडं ट्राय करतो, त्याला पण चालवायचं म्हणतो. ही ऑल्सो गेट यूज टू. नाही तर मग कंटिन्यू घेऊन राहिलो आणि अचानक कधीतरी चालायला लागलं तर परत मग वांदे होतात. आज आहे आपलं लामाहाटा आणि त्याच्यानंतर मग बघूया कसं काय होतंय. आणि आपली गाडी आलेली आहे. लेट्स गो. आज पण मोठीच गाडी घेऊन आली. अरे यार, छोटा गाडी होता तो चले जाते हम. चलो बसूया मग भेटतो. मित्रांनो, लामाहाटाला पोचलेलो आहे. लुक ॲट दिस व्ह्यू. केवढी मोठी सुरूची झाड आहेत बघा. दाखवतो नीट पाठून, पण जस्ट पोचलो आहे. वरती चढायचं आहे आता. इथून असे स्टेअर्स आहेत किंवा पाथवेज आहेत वरती जायला. सॅम थांबले तिकडे. हे बघा मस्त लाकडाचं बांधलं इथे काहीतरी दिसतंय. Let's see. Wow, it's so mesmerizing यार. मित्रांनो, what is this? I have never seen this before. Something like एवढी उंच झाडं. आमच्या शाळेत सुरूची झाडं होती, छोटी छोटी होती. ही भरपूर मोठी आहेत. बापरे. आपण वरती जाऊच, पण हा खालून पहिला पॉईंटवरचा व्ह्यू आहे. हे जे तुम्हाला हट्स असे दिसतात छोटे छोटे, दोज आर व्ह्यू पॉईंट्स आहे. बघा इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे, हा एक व्ह्यू पॉईंट आहे. इथे हे लाकडाचं काहीतरी बांधलंय. व्ह्यू पॉईंटच होतं. हां, व्ह्यू पॉईंटच आहे. आणि इकडे बघा सगळे व्ह्यू पॉईंट बनवले तसे, एकेका ठिकाणाहून व्ह्यू दिसतो. हे बघा मित्रांनो, असे हे छोटे छोटे पाथवेज आहेत तुम्हाला वेगवेगळ्या ह्याला जायला. आणि हा आहे इकडे लाकडाचा व्ह्यू पॉईंट. हां, इथून एक वरती लेक आहे. हां, वरती एक तालाब आहे. तालाब म्हणजे तलाव. तिकडे जायचं आम्हाला खूप लोकांनी सांगितलं. म्हणजे आमच्या ड्रायव्हरने पण सांगितलेलं, जे आम्ही येताना येत होतो त्यांनी पण सांगितलेलं, आणि इकडचे जे ओनर आहेत होमस्टेचे त्यांनी पण सांगितलेलं की वरती तलाव आहे, ते खूप सुंदर आहे, ते ट्राय करा. बट बिफोर दॅट आपल्याला हे सगळे पॉईंट्स कवर करायचे आहेत. ते पॉईंट्स आपण कवर करू आणि मग आपण तिकडे जाऊ. ओके, लेट्स गो. सो दिस इज बेसिकली इको पार्क त्या लोकांनी क्रिएट केलं आहे. म्हणजे त्याच्याने रेव्हेन्यू पण जनरेट होईल आणि त्याची निगा पण राखली जाईल. पण जे त्यांनी मेंटेन केलं आहे बघा, खाली फुलं बिलं एकदम मस्त वाटतात.
पण मेंटेन खूप छान केलं आहे. आमचा थोडा स्ट्रगल चालू आहे हळूहळू वरती चढायचं. आणि मिनी ट्रेक चालू आहे आमची. मिनी ट्रेकची हेच आपली ॲक्च्युअल ट्रेकची आमची प्रॅक्टिस चालू आहे इकडे. म्हणजे इथे बऱ्यापैकी असं दगडं फिक्स केलेली आहेत माती टाकून. छोटे छोटे व्ह्यू पॉईंट्स आहेत. म्हणजे त्या पॉईंट्समधून असं काय दिसतं असं काय नाही. मला असं वाटतं बसायला केलं त्या लोकांनी. व्ह्यू पॉईंट्स म्हणजे नथिंग स्पेसिफिक. वरती फक्त आय लव्ह काय लॉट हा मग काय चायल्याची नावं विसरेलं होतं रे. लामा हाटा लोको हामा लामा हाटा. हो फ्लॅग्स मस्त वाटतात मागे. सी दिस फ्लॅग्स. वरती जाऊन बघूया आपण ना. वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचं रिझर्व करून ठेवलेत. फुलं रिझर्व करून ठेवलेत ॲक्च्युली स्पीशीज जे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे आहेत. हो बघा बाय अष्टर नाईस. हे आपल्याकडे भेटणारेच आहेत मोस्टली सगळे पण त्याच्या वेगवेगळ्या स्पीशीज आहेत. तुम्हाला जायचं आहे वरती. आय लव्ह हाला माटा काय लाना माटा हाला माटा लामा हाटा लामा हाटा. मी ॲक्च्युअल ट्रेकिंग करते. शी इज गोईंग ऑन स्टेअर्स. लामा हाटाकडे जाऊन पुढे एक सेकंड सॉरी. ओह माय गॉड यार ये दार्जिलिंग के बाद घर पे जाके वजन करना मस्ट है. अरे हे बघा ना हे असं चढायचंच आहे सगळीकडे. हे सगळं असं चढतच करायचंय. तर वरती आय लव्ह ट्रेकर्स असतील त्यांच्यासाठी मस्त विजिट. आणि जे लोक ट्रेकर्स नसतील त्यांच्यासाठी पण त्यांनी आधी ट्रेकिंग करा. पहिले 1 महिना जिमला होता मी. ट्रेडमिलवर धावा. आम्ही पोचलो आय लव्ह हाला माटा हामालाटा काय रे लामा हाटाला. आय लव्ह लामा हाटा. तर आम्ही ट्राय करतोय पॉइंटकडे जायला. लेट्स सी. जुजू पण खुश आहे. आणि अच्छा खासे स्टेअर्स आहेत हे बघा. असे स्टेअर्स आहेत वरती चढायला. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love, moving through me like a wildfire, like a wildfire. हा सेम ट्रेल फॉलो करत जायचंय आणि आपण पोचणार आहे लेककडे. तरी अर्धा तास आहे आता इथून चालत. 1 किलोमीटर तरी बोलतायत पण असं स्टीप चढण आहे. आणि आम्हाला बघायचंच आहे तो. कारण खूप लोकांकडून बघितलं ऐकलंय. Never the same. Never you calling my name. I'm taking my sweet time. Hey, whatever the plan. सेफ स्टेप परत फॉलो करायचे. Holding the best of me out of my hands. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze. मित्रांनो वी कम अ लॉंग वे. ते कुठे बघ खाली. हा आता डोंगरच चढायचं. वाफ येते तोंडात ना. पण थंडी नाही वाजत कारण घाम आला पूर्ण. त्यामुळे अजिबात थंडी नाही वाजत आहे. वाटतं जॅकेट काढावं. थोडं गरम. तर झालं अजून माझ्या मते एक 5 मिनिटाचा ट्रेक आहे. देन विल सी द पॉन्ड.
मी फायनली मेड इट. वरती जवळजवळ चढायला अर्धा तास नाही लागला, 20-25 मिनटं. बट अदरवाईज दिस इज हेवन. आणि सॅम, म्हणजे आय एम रिअली प्राऊड ऑफ सॅम की सॅमने याच्या अगोदर कुठलीही ट्रेकिंग नाही केली किंवा काहीच, म्हणजे साधी अशी पहाडी छोटीशी टेकडी पण नाही चढली. आणि हे बऱ्यापैकी इन्क्लाइन आहे. ऑल्दो ते रस्ता आहे, पण तो रस्ता पण लाकडाचा आहे, त्यामुळे आपल्या दगडाचा आहे, म्हणजे दगडाला फिक्स करून रेती टाकून फिक्स केले. पण मला म्हणजे प्रॉपर हेच आहे, म्हणजे ट्रेकच आहे प्रॉपर. म्हणजे एकदम असा खडकवाला ट्रेक आहे, असं फिक्स केलेल्या दगडांचा. पण इथे येऊन इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे इतकं पीस आहे, म्हणजे इतकं शांत आहे इथे. म्हणजे खाली आता आम्ही लोकांना बघत होतो, बोलतात वरती काय नाही, लेक आहे फक्त, बट दिस इज पीस. शेप पण युनिक आहे ना. पावलाचंच वाटतं, माहिती नाही नक्की, पण पाऊल असं कसं असेल, असं कसं पाऊल असेल. गोल आहे हां आणि पुढे हे हां, म्हणजे आम्ही असंच इकडच्या लोकल्सला विचारत होतो, त्यांचं असं म्हणणं आहे की हनुमान जी इकडे आलेले हनुमान, आणि तेव्हा त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे हा त्यांच्या पायामुळे असा लेक तयार झाला आहे किंवा असं काहीतरी असं आहे. पण आता एक्झॅक्ट हिस्ट्री म्हणजे मला माहीत पण नाही, आणि आम्हाला हे माहीत पण नव्हतं. आम्ही आता इकडे आलो तेव्हा आम्हाला लोकल्सकडून कळालं की जर तुम्ही लामाहटला जाल तर वरती जा, चढून ट्रेक करून, तिथे तलाव आहे म्हणून. छोटे फूड स्टॉल्स आहेत तिथे तुम्हाला चहा, मॅगी, अंड ऑमलेट वगैरे असं छोडं अंड होतं. अंड आहे. ओके. म्हणजे लोक एवढं वरती येऊन हे सगळे स्टॉल बिल लावतात. चांगले. म्हणजे लोकांना पटकन पाण्याच्या बॉटल्स आहेत, म्हणजे इट्स रिअली दे आर थिंकिंग, म्हणजे असं टुरिस्ट लोकांना मदत, म्हणजे त्यांना स्वतःला पण मदत होते, पण त्याच्यामध्ये त्यांचं असं आल्या वर चढल्या ती मुलगी मला विचारत होती की पाणी पाहिजे का. तिला कळत होतं की आय वॉज ब्रीदिंग फास्ट. असं इट्स अ गुड थिंग. मित्रांनो पूर्ण भिजलोय हे बघा, आणि वुमन ऑफ द मुमेंट आहे. एवढं चढेल असं मला वाटलं नव्हतं. नो चान्स. उतरताना मला भीती वाटत होती, बट म्हणजे प्रणयने थोडे ट्रिक सांगितल्या, सो आय डिड इट. म्हणजे टू बी ऑनेस्ट, इकडे जर तुम्ही पार्कमध्ये याल, फक्त पार्क फिरू नका, वरती जा. हार्ड आहे, थोडंसं हार्ड आहे. जे लोकांना ट्रेकिंग करतात त्यांच्यासाठी एकदमच इझी आहे, म्हणजे लोक कधीच केली नाही काहीच कुठलीच ट्रेक, त्यांच्यासाठी प्रॉपर फूटस्टेप आहे, तर तुम्ही बघितले. पण तुम्ही जा आणि करा. आणि वरती जो लेकमध्ये जो पीस आहे ना, खरंच खूप सुंदर आहे बघण्यासारखं. आणि तुम्ही 2 मिनटं, 5-10 मिनटं तिथे बसून शांत बसा. सगळे नेटवर्क येत नाही, काहीच इथं सगळे देव दिसतात आम्हाला, सगळे देव दिसतात. आम्ही आता जस्ट उतरलोय खाली. आता परत म्हटलं जास्त, आता ऑलमोस्ट 2:30 वाजून गेलेत आणि पुढे अजून 2-3 पॉईंट करायचे. तर म्हटलं आता परत टाईमपास नको, तर म्हणून पार्कच्या समोरच एक रेस्टॉरंट होतं छोटंसं आपलं तिकडचं लोकल, आणि आम्ही ट्राय करतो की लोकल ट्राय करायला. तर म्हटलं तिथे आम्ही जस्ट हॅविंग मोमोज आणि मॅगीज ह्याच्यावर चाललं आहे मस्तपैकी आमचं. आणि हा खाऊन पिऊन झोपला आहे. मित्रांनो जस्ट मोमोज आणि खाल्ले. यू शुड डेफिनेटली ट्राय हिअर. रंजिता रेस्टॉरंट. भाई साहब, जे लागले मोमोज, 4 प्लेट मोमोज, 2 प्लेट मॅगी संपवलेत आम्ही. पण मोमोजची जी टेस्ट आहे बाबा, तोड नाही त्याला, तोड नाही. यू शुड डेफिनेटली ट्राय.
या आजी आहेत ज्यांनी मोमोज बनवले. आंटी हाय करो. यांनी बनवले मोमोज. एक नंबर मोमोज बनवलेत. आम्ही 4-5 प्लेट असे संपवलेत. 2 मॅग्या संपवलेत. आम्ही उठत नाही अजून 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 थोड्या वेळाने रिकामे झाल्यावर परत अजून 4-5 प्लेट संपतील आमच्या. मित्रांनो, नेक्स्ट लोकेशनला पोहोचलेलो आहे आपण. टिंचुलई टी गार्डन. आणि इकडे ना खरंच कोणच नाही. आम्ही हा मुद्दाहून सिलेक्ट केलेलं. हे बघा इकडे असे घरं आहेत. म्हणजे हे होमस्टे जे व्हाईटवालं तुम्हाला दिसतं ना, हा होमस्टे आहे. आणि इथे बघा पूर्ण टी गार्डन आहे. म्हणजे एक दिवस तुम्ही इथे हां. हे करू शकता. हे पाठच्या साईडला बघा. हे बघा, हे बघा. हे दिसत नाही आता तेवढं नीट, पण हे सिक्कीम आहे. आहे म्हटले म्हणजे आहे म्हणजे आहेच. त्यांनी सांगितले आम्हाला. आणि हे चहाचे मळे आहेत. काय भारी वाटतं ती फुलं. एक नंबर आहे. हे आहेत कमलभाई. आपल्याला 2 दिवस मस्त या गाडीतून फिरवत आहे. फुल स्पेशियस. आम्ही 2-3 जण आहे, बाकी कोण नाही. मोठीच्या मोठी गाडी, मस्त फिरायचं. कुठेच रिस्ट्रिक्शन नाही. कुठल्या पॉईंटला गेलो, कुठून निघायचं असा त्रास नाही आम्हाला. इथून चला, तिथे चला, असं करा, तसं करा, असं काहीच नाही. आम्ही रेकमेंडेशन सांगतोय, ते आम्हाला सांगतायत. आम्ही आमची इटरनरी कस्टमाइज केली आहे, त्याच्यामध्ये पण त्यांचा फुल सपोर्ट आहे. त्यामुळे यांचं तर तुम्हाला मी डिटेल्स तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. बट स्टील जर तुम्हाला ह्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा ह्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मॉल रोडलाच जे एक्झॅक्ट जो आपला चौथरा होता काल आपण जो बघितलेला, तिथेच त्यांचं घर आहे. पण ह्यांच्याकडून मी तुम्हाला ह्यांना सांगून दे जे त्यांचा पत्ता है कुठे. तो आप जरा बता दीजिए आपको कहाँ मिल सकते हैं आप. हाँ नहीं नहीं, कॉन्टैक्ट नंबर लेने से भी हो ही जाएगा. नहीं, अगर मॉल रोड पे आएंगे जैसे आप हमको मिले थे ना, तो वो जगह क्या बोलते हैं हाँ, उसको? भानुबन भानुबन. भानुबन में. हाँ, भानुबन में वो पूर्ण असं मोठं हे आहे आणि मध्ये कसं सर्कल आहे. तिथे ते लोक असतात, ते तुम्हाला तिथे पण ते भेटतील. कधी तुम्हाला आलं तर पण कॉन्टॅक्ट करा. इकडे कधी आला तर तुम्हाला पण ते फिरायला भेटेल. आणि यांच्या 2 गाड्या आहेत. असं नाही की तुम्हाला ही एकच गाडी घेऊन फिरायची. एक वॅगनर आहे आणि आपली ही एक गाडी, मोठी गाडी. तर तुम्हाला दोन्ही गाड्या आहेत. म्हणजे मोठ्या, हां, जसं मोठा ग्रुप असेल तर ही गाडी घ्या, छोटा ग्रुप असेल तर छोटी गाडीमध्ये फिरू शकता. हाँ, 500 काटेगा. 100 के ना पुगे घर. भानुबन पुगे. म त भर्खर उद्घाटन जाँदैछ. मलाई देखिस् तैँले? मलाई देखिस् तैँले? कहाँ? ऑरेंज गार्डन पोचलेलो आहे. पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू आहे. इकडून पण खाली जायला रस्ता आहे आणि हा पूर्ण वरती जायला रस्ता आहे. आणि हे इथे अशी प्रॉपर्टी आहे माझ्यामध्ये कोणाची तरी, आणि तिथे ते लोक अलाव करतात की ऑरेंज तुम्ही बघू शकता आणि तोडायचे नाही, पण ॲटलिस्ट बघून फोटो बिटो काढू शकता असं. लेट्स गो. ओके, एंट्री छान आहे गेटची. Look at this. Oh, अशी एंट्री आहे. The property looks good यार. नाईस प्रॉपर्टी. आणि असे मस्त लश ग्रीन ग्रास आहे खाली. आय थिंक हेच आहे मॅनमेड ग्रास. Look at this. मस्त इथे फोटो काढायला. ह्या दरवाजावर का फोटो येईल. नाईस. असं चालायला इथं. हे घर आहे आणि या घराच्या मागच्या साईडला म्हणजेच पाटल्या धरायला आपल्या त्यांनी ऑरेंज लावलेत. हे असं जायचं. असं मस्तपैकी रूट बनवला बघा. असं जायचं. हो हो, हे आमचे ड्रायव्हर दादा.
हे सगळे ऑरेंजचेच हे आहेत. Nice. हे बघा इथे दिसत आहेत ऑरेंज लागलेले. ए सटँग, एक नंबर ऑरेंज. ऑरेंज हे जवळून बघा, जवळून ऑरेंज, जवळून. हे खूप छोटे छोटे आहेत. छोटे 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 हाताने पकडलं तर एवढं असेल. नाही साईज समजत नाही ना, अशी साईज केवढी आहे बाकी. हात नाही लावायचं. हो रे बाबा, हे बघा झाड बघा. ये देखो, ये तो पूरा ऑरेंज से भरा हुआ है. ऑरेंज इज ऑरेंज. देखो बाबा, उडी बाबा बघा, बघा केवढा आहे. वाव, क्या बात है. म्हणजे इधर से तोड़ने का इधर से खाने का, मेरी जान. ते मस्त असं ऑरेंज लागलेले आहेत, बघायचे. तुमच्यात हिंमत असेल तर तोडायचे आणि खायचे. बरं, एक 500 रुपयाची फाईन आहे तोडलं तर. बट बघायला की कधी आयुष्यात बघितलं नाही. आम्ही तिकडे नागपूरला जाऊन आलो पण बघितलं नाही. हां, पण तिथे दार्जिलिंगमध्ये जाऊन आम्ही ऑरेंजची बाग बघतोय. ऑरेंज ऑरेंज हां, दॅट इज एक्स्ट्रा, एक एक्स्ट्रा पॉईंट आमच्यासाठी. बरं, तुम्हाला इथे यायचं असेल तर आता जे आपण टिचुकला आहे, काय होतं ते टिचुकला आहे ना, टिचुकले टिचुकले टिचकुलिया टिचुकले टिचुकले टी गार्डन होतं ते. आपण आता याच्या अगोदर जे बघितलं ते. आणि तिथून तुम्हाला खालच्या साईडला व्हॅली आहे, खाली उतरायला अशी पूर्ण खाली आहे. तिथून जवळजवळ 15 मिनिटाचा ड्राईव्ह आहे. तिथून खाली उतरून तुम्ही या प्रॉपर्टीला येता. पण त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. ते लोक 30-30 रुपये घेतात आतमध्ये यायचे. आणि देन यू कॅन एन्जॉय दिस ऑरेंज. वरपर्यंत. आणि बाय द वे हे पण छान बांधलं आहे, प्रॉपर्टी पण खूप छान बांधली आहे. माझ्या मते ते पण होमस्टेज असणार किंवा हॉटेल असं ते लोक हे करत असतील. छान बांधले. तिथे पण फोटो काढायला खूप सिनिक आहे, मस्तपैकी. ॲटमॉस्फिअरच एवढं छान आहे हां, की आलं की त्या वातावरणात एकदम हे वाटतंय, पीसफुल वाटतं. काका कुठे गेले काका? हां, पाठी पण आहे. बापरे, ते बघ तिकडे पण आहे, भरपूर आहे. अरे बापरे, भरपूरच मोठी बाग आहे. तिथून हे पूर्ण खालून असं वरपर्यंत असं वर आहे पूर्ण. म्हणजे आता मला जवळजवळ इथून एक 200 मीटर 300 मीटर पर्यंत दिसतंय ऑरेंज, छोटे 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 छोटे. मला ऑरेंज खायला मिळालेलं आहे इकडचा ओरिजिनल, एकदम ताजा ताजा. सांगा कसं आहे, लवकर खाऊन सांगा. व्हेरी नाईस. अरे वा, इथेच टाका आता, लगेच झाड येईल त्याचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दुसरा दिवस. काल मी मुद्दामूनच आपला ब्लॉग एंड नाही केला, कारण मला तुम्हाला होमस्टेला जायचा जो आपला रस्ता आहे तो दाखवायचा आहे. पण तत्पूर्वी मी ही मोठी बॅग घेऊन आलो आहे, कारण आपला कॅबवाला येतो आहे. ही गाडी टाकूया आणि मग घरी जाताना मी तुम्हाला आपला होमस्टेचा रस्ता दाखवतो. मग आपल्याला तुम्हाला पण आयडिया येईल की किती आहे, खाली आहे आणि कोणाला किती प्रिफरेबल आहे. आमचं चूज करायचं हे तेच होतं, म्हणजे हे होमस्टे चूज करायचं की आम्हाला सेफ्टी हवी होती. आणि ज्या सेफ्टीच्या हिशोबाने जायचं आहे इकडे आजूबाजूला, त्याप्रमाणे जायचं हे नसेल. सॉरी, तो हा पिक करत होता. इथे तुम्ही रस्त्यावर थांबला तर तुम्हाला डायरेक्ट कोण म्हणजे असे जे कॅब्स असतात ते घेऊन जातात सिलिगुरी किंवा ह्या साईडला वरती जायचं, मॉल रोड या साईडला जायचं असेल तर. आपल्यासारखे जसे बसेस असतात गव्हर्नमेंटचे तसं इथे काही नाही आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. पण हे नॉर्मल असे टॅक्सी चालतात. तर आता बघूया, हा आला की ही बॅग टाकूया आणि मग घरी जाताना मी तुम्हाला दाखवतो. आणि मी म्हणतो की माझा होमस्टे हा सिलेक्ट करायचं कारण एवढंच होतं की कारण याचा रिव्ह्यूज खूप चांगले आहेत, रेकमेंडेड आहे. फक्त थोडा आतमध्ये
तर मी तुम्हाला दाखवतो रस्ता, त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. बट अदरवाईज मला हाच एक थोडा हडल वाटतो तिथपर्यंत पोचायचा, कारण गाडी तिथपर्यंत जात नाही, सामान घेऊन जायला लागतं. बट बाकी जेवण, राहणं, खाणं, लोक खूप छान आहे. बघूया, मला इथून जस्ट दाखवतो. बघा, हा इथून आपल्याला असा इथून खाली जायचं. हा रोड आहे, हा रोड खाली जातो. मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा असा आपल्याला खाली उतरायचा रोड आहे. आय एम जस्ट वॉकिंग फास्ट, कारण गाडी आलेली आहे. वरती जास्त थांबायला भेटत नाही, कारण सिंगल लेन रोड असल्यामुळे. आ गया गाड़ी, आ गया. हाँ, अपनी एंट्रेंस है. ऐसे ऐसा नीचे उतरने का ये है अपना होम स्टे. यहाँ से ऐसा ऊपर चढ़ने का. दिस इज किचन. मस्त स्पेशियस किचन आहे. तुम्हाला एक्सरसाइज जर तुमच्याकडे छोटा बाबू असेल तर. अपनी रूम, ऐसा रूम. और ये है आज के नज़ारे. आणि हे बघा कंचनगंगा, तर बघा एकदा यार, इसका पैसा वसूल है यार. इट इज़ नॉट इवन मेकिंग जस्टिस टू कैमरा. ये है वैली. चलो फटाक से गाड़ी लोड कर दे, आपको सीधा एयरपोर्ट पे मिलता हूँ मैं अभी. सो मंडळी, आपला सुंदर प्रवासाची सांगता होत आहे. आपण ऑलरेडी बागडोगरावरून मुंबईसाठी फ्लाईट घेतलेली आहे. येस. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ही सिरीज बघितल्याबद्दल वी आर सो ग्रेटफुल. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आमची दार्जिलिंगवाली ट्रिप. तुम्ही असंच आम्हाला प्रेम देतच राहा. आपले सबस्क्रायबर्स वाढवा. प्रसम ब्लॉग्सला प्रेम देऊन देऊन काय म्हणतात ते मोठं करा. आणि असेच आम्ही आता पुढे ट्रिप्स करत राहू. येस. पण बिफोर हा एंड करायच्या, म्हणजे आम्ही एंड करायच्या अगोदर आम्हाला थोडे पॉईंट्स मला सांगायचे होते टुवर्ड्स दार्जिलिंग. जर आपण स्टार्ट केलं दार्जिलिंगला पोचायचं तर आपण फ्लाईट आणि ट्रेनने पोचू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर तिथे स्टेचं बघायचं असेल तर आम्ही जिथे थांबलेलो नॉर्बू टी होम स्टे, इट इज बेस्ट फॉर परफेक्ट, म्हणजे प्राईस वाईज पण, जेवणावाईज पण, माणसांवाईज पण. लोकेशन तर तुम्ही बघितलं ते मी तुम्हाला दाखवलं सकाळचं जे होतं ते कसं पोचायचं. सो इट्स ऑल सब्जेक्टिव्ह, तुम्हाला काय पाहिजे. पण माझं मेन जसं मी म्हणालो की माझ्यासाठी कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे आणि ट्रस्टेड सोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते चांगलं निघालं ते जेवण आणि राहणं. हो. येस. त्याच्यानंतर आणि अजून एक पॉईंट त्याच्यामध्ये, जर तुमच्याबरोबर लहान मूल असेल किंवा मोठी माणसं असतील ज्यांना बाहेरचं जेवण जास्त जमत नाही, तर इथे ॲडव्हान्टेज आहे की इन्क्लुसिव्ह ऑफ म्हणजे वेगळं सेपरेट तुम्ही त्यांना सांगितलं ॲडव्हान्समध्ये तर ते लोक जेवण देतात आपल्याला. आणि तो ॲडव्हान्टेज असतो की होम कुक फूड तुम्हाला तिथलं लोकल मिळतं आणि ते हेल्दी असतं. सो दॅट इज तुम्हाला किचन एक्सरसाइज जर तुमचं मूल छोटं असेल तर हां, 3 इयर्सच्या बिलो जर लहान मूल असेल तुमचं तर ते लोकांनी किचन ॲक्सेस पण अलाउ केला होता आम्हाला. त्याच्यानंतर जर तुम्ही फिरायचं म्हणाल तर सगळे पॉईंट भारी आहेत. पण आम्हाला आवडलेला पॉईंट म्हणजे लामाहाता हाटामामाला, तो एकदम भारी होता. वरचा जो लेक आहे तो बेस्ट आहे. आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि तिकडचं जे मोमोज खाल्लेले दॅट इज ऑल्सो बेस्ट. येस. त्याच्यानंतर जर तुम्ही ट्रॅव्हल म्हणाल तर तिकडे तुम्हाला फिरायचं असेल तर फर्स्ट डे आम्ही बघितलं तुम्ही की आम्ही स्वतःहून ट्राय केलं सगळं फिरायला, जे पण 2-3 पॉईंट्सच झाले. पण तिथे एकच डिसएडव्हान्टेज आहे, तुम्हाला 2 पॉईंटमध्ये जर फिरायचं असेल तर तसा काही म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, तुम्हाला त्या व्हॅन्सवरच अवलंबून राहावं लागतं आणि ते लिटरली घुमतात. तर आम्ही म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीसाठी कारच बुक केलेली येस आणि त्यांचा नंबर मी देईनच तुम्हाला. कमलबाईचा गुड एक्सपिरियन्स, येस फक्त बार्गेन करत नाही हां. तो प्रॉब्लेम आहे. बट अदरवाईज गाडी खूप सुंदर चालवतात, आपल्याला अजिबात टेन्शन येणार नाही. आणि आमची पूर्ण इंटरनरी बाय द वे कस्टमाइज होती, त्यामुळे त्यांचा तसा बऱ्यापैकी सपोर्ट होता. येस आणि लहान मुलं म्हणजे बरोबर आहे आमच्या होतं. आणि जर थांबावं लागलं तर त्यांची कुठल्या प्रकारची चिडचिड किंवा कटकट नव्हती, त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट केलं. आता हे झालं रिलेटेड टू द ड्रायव्हिंग. अदर दॅन दॅट तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर आमचा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही मॉल रोडपेक्षा जे लोकल म्हणजे जसं की बतासिया लूपच्या इथे लोक होती विकायला, म्हणजे ती प्राइसिंग थोडीशी आम्हाला रिझनेबल वाटली कम्पेअर्ड टू मॉल रोड थोडा हाईट आहे. हां. शॉर्ट मॉल रोड हाईट आहे. हां तुम्ही पॉइंट्सला जाऊन शॉपिंग करा, तुम्हाला खरंच चांगलं भेटेल Yes. आणि सुंदर प्राइसिंग पण भेटेल आणि Yes. म्हणजे आम्हाला वस्तू पण वेगवेगळ्या दिसल्या. मॉल व्हरायटीज मॉल रोडपेक्षा छान होती. छान. क्वालिटी पण मॉल रोडपेक्षा आम्हाला बतासिया लूपच्या इथे आणि टायगर हिलच्या इकडे चांगले मिळाले. त्याच्यानंतर जर फूड यू शुड डेफिनेटली ट्राय लोकल फूड. जिथे लोकल स्टॉल्स लागतात, जसे आपल्या मुंबईला Yes. वडापावने भेटतात तसं तिकडे ते लोकल भेटतं. जसं आम्हाला पॅटीस भेटलेलं, ते कट करून कांदा मिरची टाकून चटणी मिरची टाकल्यानंतर मस्त दिलेलं. त्याच्यानंतर कांदा भजी होती, मूग भजी होती आणि मिरची होती. मिरची साहेबला भरपूर आवडली. हो, ती तळलेली मिरची पण ते वेगळंच होतं. वेगळं. आणि भजी पण कांदा भजी होती ना, ती अशी चपटी होती, आपली खेकडा स्टाईल असते, चपटी होती, बट दॅट वॉज व्हेरी टेस्टी. हा ओव्हरऑल रिव्ह्यू आहे. तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ आता हे बघितलेच आहेत, पण आम्हाला एक छोटासा आमच्या साईडने द्यायचा होता. आणि आम्ही पुढे एक इटर्नरीचा वेगळा सेपरेट व्हिडिओ देऊ, त्याच्यामध्ये आम्ही आमचे रिकमेंडेशन, ॲडिशनल रिकमेंडेशन जे आम्ही रिसर्च केलेले पर्सनली, ते पण आम्ही सांगूच. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सगळ्या लिंक्स देतोच आहे. प्रत्येक व्हिडिओच्या जिथे जिथे जे प्लेसेसला गेलो तिथे जी फीज होती, त्याचे प्राइसिंग डिटेल्स आणि तुम्हाला कॅश जवळ ठेवणं इम्पॉर्टंट आहे इथे तुम्ही फिरलात तर. कारण जिथे जिथे तुम्हाला फी भरायची आहे, ज्या ज्या अट्रॅक्शन्सला तुम्ही जाता तिथे तिथे तुम्हाला कॅश पेमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे लोकांना तेवढं जीपे वगैरे हे प्रकार नाही आहे तिकडे, कारण की खूप लोकल खूप रिजन आहे इथे, खूप कमी लोकांना. हां, ग्लेनरीज ट्राय करायला पाहिजे. येस बेस्ट एक्सपिरियन्स. म्हणजे एक द 5 स्टार कॅफे इन दार्जिलिंग यू कॅन से, अँड इट इज रिअली अ बेस्ट एक्सपिरियन्स. आम्ही तर रूफटॉप बसलो होतो एवढ्या थंडीमध्ये पण. ते तर तुम्ही बघितलंच ना rooftopला बसलेलं. ते जर नसेल बघितलं तर आमचा व्हिडिओ आम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, ते प्लीज तिथे क्लिक करा. आणि पूर्ण आमची दार्जिलिंगची जी म्हणजे जर्नी आहे, जो ती पूर्ण प्लेलिस्ट तर बनेलच आपली ना, ती प्लेलिस्ट तुम्ही तुम्हाला बघाच. हां, आता तुम्ही इथपर्यंत बघितलं तर तुम्ही प्लेलिस्ट बघायलाच पाहिजे. फर्स्ट पासून स्टार्ट करायचं नाही बघितली तर. आणि जर तुम्ही हा पूर्ण सिरीज बघितली तर थँक्यू सो मच. असंच आम्हाला सपोर्ट करा. येस, आपण इथेच साइन ऑफ करूया. पुन्हा भेटूया आपल्या नवीन सिरीजमध्ये नवीन ठिकाणी. सी यू, बाय बाय. Bring me into golden sunlight.